नागपूर लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी बिनविरोध का नाहीत असा सवाल नागपूरकरांनीच विचारलाय। नागपूरमधून भाजपसह कोणत्याच पक्षाने उमेदवार जाहीर केलेला नाही, मात्र गडकरीच उमेदवार असतील असा विश्वास सर्वसामान्यांना आहे। गडकरींमुळे नागपुरात अनेक संस्था आल्या, मोठी कामं झाली अशी भावना सर्वसामान्यांच्या मध्ये आहे। त्यामुळे नागपूरची शान असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बिनविरोध निवड का नाही असा सवाल त्यांनी विचारला। तसंच इतर राजकीय पक्षांनीही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती त्यांनी केली आहे। या संदर्भात नागपूरकरांची मतं जाणून घेतलेली आहेत आमचा प्रतिनिधी तुषार कोहळेनं। नागपूरकरांचं काय मत आहे, त्यांना असं का वाटतं की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची निवडणूक ही बिनविरोध व्हायला पाहिजे, का वाटतं तुम्हाला? कसं आहे की नितीनजी हे नागपूर क्षेत्राचं 2 वेळा प्रतिनिधित्व करत आहे आणि प्रतिनिधित्व करताना नुसतं प्रतिनिधी म्हणून नाही आहे, तर त्यांनी कामं पण भरपूर केले आहे। नुसते कामं या शहरात नाही केले, म्हणजे नागपूर मतदारसंघात नाही केले, तो पूर्ण देशात केले आहे। देशाच्या गल्ली बोळामध्ये त्यांनी जे कार्य केलेले आहे, तर असा जो व्यक्ती आहे की जो व्यक्ती संपूर्ण काम करतो आहे, देशाची पण काळजी घेत आहे, अशा व्यक्तीची निवडणूक ही बिनविरोध झाली पाहिजे। त्याच्या विरोधात कोणी उभं नाही राहिलं पाहिजे, कारण चांगला काम करणारा व्यक्ती आहे, तर त्याची निवडणूक ही बिनविरोध व्हावी असा आमचा विचार आहे। आपण पाहतो की संपूर्ण देशामध्ये म्हणजे सर्वपक्षीय नेते असेल, भाजप विरोधी पक्षाचे नेते देखील असेल, ते केंद्रीय गडकरी यांना मानतात। म्हणून असं वाटतं तुम्हाला नागपूरकर म्हणून आपलं नैतिक कर्तव्य आहे की आपण त्यांच्यासोबत उभं राहावं? आज नागपूरची शान नितीनजी गडकरी आहेत आणि त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत जे कामं केलेले आहेत त्याच्यामुळे ते प्रसिद्ध आहे आणि ते एक विकास पुरुष म्हणून ओळखल्या जातात। बरं, ते करप्टेड नाही आहे, कोणत्याही कॉन्ट्रोवर्सीमध्ये नाही आहे आणि इतर पक्षही त्यांचं नाव घेतो आणि इतर पक्षाचे नेतेही त्यांना मानतात। त्यांनी पक्षपात कुठे केलेला नाही, त्यांनी लोकांचे कामं केलेले आहे। गडकरी साहेब हे जे आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत पूर्ण ओळखणारा चेहरा आहे, ते राष्ट्र विकास करणारे आहे। जसं नागपूरचा विकास केला त्यांनी, तसा तो राष्ट्रांचा विकास पण हे खूप चांगला केलेला आहे। तर विकासासाठी, भारताच्या विकासासाठी जो देश आणि विदेशामध्ये गडकरी साहेबांची गरज असल्यामुळे त्यांना हा जो विपक्ष जो तुम्ही म्हणून राहिलेला आहे, त्यांनी पण हा मुद्दा मानला पाहिजे। जे काम करतात ते सर्वांसाठी करतात, प्रत्येक धर्मासाठी, प्रत्येक जातीसाठी। ते फक्त व्यक्ती, ज्या व्यक्तीला आवश्यकता आहे कामाची, शहराची, कुठल्याही गावाचं कुठलंही काम असो, ते पूर्णपणे आणि पूर्ण डिवोटेड काम करतात। जसं नागपूरकरांना देखील असं वाटतं की तोच आदर्श नागपूरकरांनी बाळगावा, तो आत्मसात करावा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना बिनविरोधी लोकसभेमध्ये पाठवावं। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।